गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आता सकाळी सकाळी माझी टिफिनची गडबड चाललेली असते. तर रातसाठी आज की नेहमी कोबी करणार होते. आणि कोबी मी कापून घेतला होता आणि थोडासा उकळत घातला होता मीठ वगैरे घालून. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की पत्ताकोबी म्हणा किंवा मग फ्लावर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना आपण उकळूनच घ्यायला पाहिजे. डायरेक्ट चिरून वगैरे करायचे नाही. तर इकडे आता तेच उकळायला टाकलं होतं आणि म्हटलं चला आता ना एका बाजूला कणिक वगैरे करून घेऊया म्हटलं. तर हे जे पीठ आहे ना गव्हाचं ते मी गाळूनच ठेवत असते, त्यामुळे मग मी डायरेक्टच घेते. त्यामध्ये चाळणी आहे माझी आणि ते मी डायरेक्टच असं घेत असते करायला. म्हणजे प्रत्येक वेळेला ना चाळत बसायची गरज नसते. कारण काय होतं ना की प्रत्येक वेळेला चाळायला काय आजूबाजूला पीठ असं हे होतं. आणि मी ना परातीमध्ये नाही करत, कारण परातीत ना खूप असं राडा होतोय. असं जे भांडं असतं ना खोलगट, त्याच्यात केलं ना कणिक तर पटकन होतं. त्यामुळे म्हटलं चला याच्यातच करूया. आणि इकडे आता कणिक करणं चाललेलं होतं, ते करून ठेवून दिलं. थोडंसं भिजेल म्हटलं कणिक. तोपर्यंत इकडे आता कोबीला ना मी फोडणी दिलेली होती नेहमीप्रमाणेच, आपलं हिरवी मिरची वगैरे लावून. टोमॅटो घातला की अजून छान लागते. आज टोमॅटो पण घातला होता मी. आणि लसणाची चटणी सुद्धा थोडीशी घातली होती आणि हिरवी मिरची पण घातली होती. तर छान लागते आणि थोडीशी वाफवून घेतली त्यामुळे पटकन शिजते. तर इकडे आता राजला त्याचे कपडेच मिळत नव्हते, तर तो आला मला विचारायला की कपडे वगैरे कुठे आहे माझे असं. मग त्याची तयारी एका बाजूला चाललेली असते, एका बाजूला माझं टिफिनची तयारी चाललेली असते. तर तेच आता इकडे करत होते. 1-2 दिवसापूर्वी की नाही मी लाईव्ह स्ट्रीम केली होती आणि त्यामध्ये की नाही बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न होते. आणि बरेच आपले सबस्क्रायबर सुद्धा जॉईन झालेले होते. त्यानंतर नवीन सबस्क्रायबर आपल्याला मिळाले आणि छान एक्सपिरियन्स होता. पण सकाळी काय होऊन जातं, खूप घाई गडबड होऊन जाते आणि मला ना वेळेत टिफिन पूर्ण करून द्यायचा असतो. मग राज गेल्यानंतर म्हणजे असतो वेळ माझ्याकडे. पण आता कसं आहे ना की दीदीचे पण क्लासेस वगैरे आणि सॉरी क्लासेस नाही, कॉलेज वगैरे चालू झालेलं आहे. त्यामुळे मला ना तिचं पण टिफिन द्यायला लागतो. मग लागलीच अर्धा एक तास असतो माझ्याकडे. आणि तेवढ्या वेळात मग मी माझं अंघोळ वगैरे आणि इतर कामं, चहा वगैरे ते सगळ्या गोष्टी करून घेत असते. आणि देवपूजा वगैरे मग तेवढ्या वेळात मी करून घेत असते. मग त्यामुळे कधी कधी ना सकाळी नाही जमत. पण तरी छान एक्सपिरियन्स आला. आणि त्या याच्यावरच मी आता काल पण लाईव्ह आले होते 8 वाजता. त्यावेळेस पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. अर्धा तासच होते लाईव्ह. पण कसं आहे ना की लाईव्ह येण्यामागची भरपूर कारणं असतात. एक म्हणजे आता आपल्याला यूट्यूबने ते ओपन करून दिलेले की लाईव्ह आपण येऊ शकतो. एक ठराविक आपला जो क्रायटेरिया असतो तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह येण्याची संधी मिळते. आणि त्यामुळेच मग वाटतं की आपणही लाईव्ह करावं. आणि त्यामागे एक म्हणजे वॉच टाईम कंप्लीट होतो. त्यानंतर बरेचसे जे आपले सबस्क्रायबर असतात किंवा नवीन सबस्क्रायबर असतात, त्यांना जे काही आपल्याविषयी प्रश्न पडलेले असतात आणि शंका कुशंका असतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यामुळे म्हणजे आणि कसं आहे ना की YouTubeचं असं असतं ना की त्याच्या जेवढ्या त्याने आपल्याला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, तर त्या आपण वापरतोय की नाही, त्याचा पुरेपूर वापर करतोय की नाही, हे सुद्धा YouTube बघत असतं. आणि त्यामुळेच मग ते पण ज्याप्रमाणे मी पोस्ट टाकत असते, शॉर्ट्स व्हिडिओ टाकते, त्यामध्ये लाईव्हचं पण ऑप्शन असतं आणि ते पण मी यूज करते की नाही यासाठी सुद्धा असतं ते. तर म्हटलं चला आपण ते सुद्धा वापरून बघूया, कसं लाईव्ह स्ट्रीम आपण कशी करू शकतो आणि किती सक्सेस करू शकतो असं. तर त्यासाठी सुद्धा आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले असतात की का लाईव्ह व्हिडिओ. तर म्हटलं चला करूया. आणि इकडे आता सगळं आवरून झालेलं आहे. माझं टिफिन वगैरे झाला, फ्रेश झाले. त्यानंतर देवपूजा केली आणि मग चला म्हटलं आता आहोंचा टिफिन करूया. तर मस्त लसूण वगैरे कुटून घेतला, त्यामध्ये जिरे घातले आणि त्यानंतर लाल तिखट घातले, छान असं कुटून घेतलं खलबत्त्यात. काही वेळा खलबत्त्यात कुटून केलं ना की छान अशी चव येते. म्हणजे कधीतरी मी कुटून पण करत असते, नाही तर बऱ्याच वेळा मी काय करते की मिक्सरलाच पटकन करून घेते. पण आज होता माझ्याकडे भरपूर वेळ, म्हटलं चला आज ना कुटून वगैरे छान करूया म्हटलं. आणि आज जरा हलके फुलकच म्हणजे पाहिजे होतं आहोंना. तर ते म्हटले की मला ना मूग डाळच दे. मग थोडीशी अशी थोडी रस्सा असलेली मूग डाळ मी केली आणि तीच म्हटलं चला आज टिफिनला देऊया म्हटलं. आणि आता इकडे ना मूग डाळमध्ये मी कसुरी मेथी पण घातलेली होती, तर त्यामुळे ना छान टेस्ट येतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा.
तर इकडे आता ना अहो पण उठलेले होते, तर त्यांच्यासाठी चहा करत होते आणि म्हटलं नंतर मग पोळ्या वगैरे करून घेऊया, म्हटलं चपात्या करूया आणि मग टिफिन माझा होणार होता. तर आज की नाही मला ना भाकरी खायची होती. बरेच दिवस झाले मला भाकरी म्हणजे खाऊसं वाटत होतं, तर म्हटलं चला आज ना भाकरीच करूया म्हटलं. तर इकडे पोळ्या वगैरे मी लाटून घेतल्या, सगळं स्वयंपाक माझा बाकीचा झाला होता. त्यानंतर मग सगळे शेवटी भाकरी करायला घेतली आणि मी ना ह्याच भांड्यात भाकरीचं कणिक करून घेते आणि त्यानंतर मग पोळपाटवर थापून वगैरे घेते, नाहीतर मग ताटात असं करत असते. तर चला म्हटलं आता इकडे भाकरी पण करून घेतली मी आणि एकच माझ्यासाठी करायची होती. खूप दिवसापासून खायची इच्छा झालेली होती. आता मुलांच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर क्रेविंग झाली होती मला पण भाकरी खायची. सध्या एक नवीन शब्द शिकायला मिळालेला आहे. तर तुम्ही म्हणाल की तुम्हाला काही माहित नाही का बाबा? पण खरं सांगते मला हा शब्द माहीतच नव्हता इतके दिवस. तर चला म्हटलं काहीतरी नवीन शिकलो. तर इकडे आता लोणचं, मस्त कढी आणि त्यानंतर मूग डाळ, त्यासोबत पत्ता कोबी सुद्धा घेतली. रातची टिफिनची जी उरलेली होती ना ती घेतली आणि भाकरी, मस्त जेवण वगैरे केलं. त्यानंतर संध्याकाळी बाहेर आलो होतो आणि इकडे बघू शकताय तुम्ही चाय टपरी नावाचं एक रेस्टॉरंट होतं आणि इकडे आम्ही सुद्धा कशासाठी आलो होतो तर तुम्हाला सांगतेच, कारण आहोंना की नाही आज बाहेरच जेवण होतं आणि मुलं म्हटले की मग तुझे 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत ना, तर आम्हाला काही तू ट्रीट दिलेलं नाहीये, तर आता आम्हाला बाहेरून काहीतरी आणून दे. म्हटलं चला आपण म्हणजे आहोंचे जे मित्र आहे त्यांनी सांगितलं की इकडे ना पावभाजी वगैरे छान मिळते. तर मग तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर का नाशिकला राहत असाल तर हे ना दुर्गा कॅफे म्हणून आहे, त्या ठिकाणीच आम्ही गेलो होतो पार्सल घ्यायला आणि दीदी म्हटली की मी काही बाहेर वगैरे खाणार नाही, घरीच पार्सल घेऊन ये. म्हटलं चला आज मस्त मज्जाच आहे, स्वयंपाकाला सुट्टी आहे आणि कधीतरी काही होत नाही म्हटलं एखाद्या दिवशी. तर मग गेलो आम्ही दोघं मायलेका आणि पार्सल घेऊन आलो. तर बघूया आता, क्वांटिटी पण छान आहे आणि टेस्ट सुद्धा खूप छान होता. तर सगळं काढून घेतलं आणि एक्स्ट्रा पाव घेतले होते थोडे आणि पावभाजी सोबत 2 पाव आणि त्यानंतर मग कांदा टोमॅटो वगैरे ते सगळं असतंच. तर आता काढून बघते आणि देते मुलांना, आवडते की नाही काय माहिती, कारण अहो म्हटलं की तिथे छान मिळते आणि त्यांना पण त्यांच्या मित्राने तिकडे खाल्लेली होती तर त्यांनी सजेस्ट केली होती. तुम्हाला माहिती असेल एखाद्या वेळेस केबीटी सर्कल जवळ आहे हे दुर्गा कॅफे, तर त्या ठिकाणीच आम्ही गेलो होतो. आणि काल असं ना की संध्याकाळी पाऊस नव्हता त्यामुळे बरं पडलं, नाहीतर मग काय आपलं घरीच नेहमीच. पण म्हटलं चला, आणि मुलं म्हटले की तू केक वगैरे पण नाही आणलास तर आता पावभाजी वगैरे आपण खाऊया. म्हटलं ठीक आहे. मग आता दिलं मुलांना आणि इकडे बघा पावभाजी मस्त, त्यासोबत काकडी आणि आता म्हटलं चला मुलांना दिल्यानंतर मग मी पण टेस्ट करून बघितलं. तर छान आहे टेस्ट वगैरे, खूप अशी तिखट वगैरे पण नाहीये, टेस्ट छान होता आणि आवडला मला. तर ही की नाही चीज पावभाजी होती बरं का, त्यामध्ये थोडे वेगवेगळे प्रकार होते, तर आम्ही चीज पावभाजी आणलेली होती आणि त्यानंतर म्हटलं चला आता ना आपण पावसोबत पण खाऊन बघूया. तर टेस्टी होती आणि तिचं म्हणजे जे रेट होते ना ते पण कमीच होते. 140 रुपयाला काहीतरी होती. तर म्हटलं चला, आणि आज की नाही अहो उशिरा येणार होते त्यामुळे मग म्हटलं चला आता जेवण वगैरे झाली की मस्त कपिल शर्माचा शो बघूया, कारण माझा फेवरेट आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी टीव्ही बघत होते. मी टीव्ही बघतच नाही, तुम्हाला खोटं वाटेल पण मी टीव्ही बघतच नाही अजिबात. मी फक्त आहोंसोबत थोडा वेळ बसली की तेवढाच वेळ बघते, मी कंटिन्यू असं मनसोक्त टीव्ही कधीच बघितलेलं नाहीये. तर इकडे आता माझं चाललं होतं आणि म्हटलं थोडा वेळ बघूया 10 10:30 पर्यंत आणि नंतर मग झोपायला जाऊया म्हटलं. आणि मराठीतले शो जर तुम्ही म्हटले ना तर चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, हे शो माझे ना खूपच फेवरेट आहेत आणि कधीतरी खळखळून हसलं ना की खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग असेच बघत राहत जा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.